ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता जनतेत नाहीये असं चंद्रशेखर बावनकुळेंनी म्हटलंय। ठाकरे बंधूंच्या मुलाखतीला कुणी गांभीर्याने घेत नाही असंही बावनकुळे म्हणतात। ठाकरे बंधूंची मुलाखत मी परवा सांगितलं की त्यांना लिहून दिलं असेल, त्यांना लिहून दिलं असेल, दोघे एकामेकाला उत्तर देतील। तिसरं काहीच त्या मुलाखतीत नाहीये। त्यामुळं फार काही सिरियस त्या मुलाखतीत कोणी घेत नाही। लोक त्याची उत्सुकता लोकांची संपलेली आहे। ठाकरे काय बोलतील याची उत्सुकता मात्र लोकात नाहीये। नंतर महत्त्वाची बातमी, फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून हटवण्यासाठी भाजपचा गट सक्रिय आहे असा एक मोठा दावा काँग्रेसचे नेते नाना पटोले यांनी केलेला आहे। भाजपच्या सक्रिय गटाबाबत फडणवीसांनाही माहिती असल्याचं नाना पटोलेंनी म्हटलंय। पटोलेंचं वक्तव्य गांभीर्याने घ्यायचं नसतं असं बावनकुळेंनी म्हटलेलं आहे। फडणवीसांबद्दल पक्षात कोणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही असं देखील बावनकुळेंनी सांगितलेलं आहे। गट्टीवारांचं जे काही चाललेलं आहे ते फडणवीसांना पण माहिती आहे आणि त्याच्यामुळे कुठं कुठं मुख्यमंत्र्यांच्या विरोधात मोहीम मुख्यमंत्री पदातून काढायची जे भाजपचा एक गट जो सक्रिय झालेला आहे त्या सक्रिय गटामध्ये काय काय चाललेलं आहे ते मुख्यमंत्र्यालाही माहिती आहे। तर भाजपमध्ये या सत्ता संघर्षाचं केवढं मोठं स्फोट पुढच्या काळात होईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे। सिरियस नसतं। खरं तर देवेंद्रजी आमच्या महाराष्ट्राचे एकमेव नेते आहेत। आमच्या पक्षामध्ये कधीही देवेंद्रजीबद्दल कुणीही गटातटाचं राजकारण करू शकत नाही। आमची पार्टी देवेंद्रजींच्या नावाने एकच संघ आहे आणि त्यामुळं या कपोलकल्पित बातम्या तयार करून आपलं काँग्रेसमधलं जे छुपं युद्ध आहे ते लपवण्याचा प्रयत्न नाना पटोलेंनी केला आहे।